दोन वेगवेगळ्या चवीची करायला अतिशय सोपी तरीही हेल्दी अशा वेगवेगळ्या दोन कोशिंबिरीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. पहिली कोशिंबीर झटपट बनवून तयार होते, चवीलाही खूप मस्त लागते. तर दुसरी थोडीशी चटपटीत आणि हेल्दी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्या पद्धतीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी 2 छोटे छोटे कांदे, 1 टोमॅटो आणि 1 काकडी घेतलेली आहे. काकडीची साल काढून पुढचा मागचा भाग काढून आपल्या खिसणीने खिसून घ्यायची आहे. खिसून झाल्यानंतर आपण ज्यावेळी कोशिंबीरमध्ये काकडी घालणार आहोत त्यावेळी या पद्धतीने पिळून घ्यायची काकडी, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जाईल आणि आपली कोशिंबीर पातळसर होणार नाही. त्यानंतर आपण टोमॅटो चिरून घेणार आहोत. या पद्धतीने टोमॅटोही बारीकसर असे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. उन्हाळा खूप वाढतोय, मग अशा वेळेस दही, काकडी, टोमॅटो वगैरे हे खाणं कधीही तब्येतीसाठी उत्तमच असतं. टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपण कांदाही याच पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. आवडला तर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. कांदे घेताना मी 2 घेतलेले आहेत छोटे छोटे. याचं कारण की ज्यावेळी आपण कांदे चिरतो त्यावेळी पातळसर असे बारीक काप करता येतात. कांदे चिरून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेणार आहोत आणि दही व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. दही घेताना शक्यतो ताजं घ्या. दही 1-1.5 मिनटं फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खिसलेली काकडी घालून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स झाल्यानंतर मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. मी इथं सेंधव मीठ वापरलेलं आहे, तुम्ही साधंही वापरू शकता. मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण फोडणी देऊन घेणार आहोत. पातेल्यामध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता याची तडतडीत फोडणी बसून द्यायची आहे. त्यानंतर फोडणी आपल्या तयार मिश्रणामध्ये घालून पटकन झाकण ठेवायचं आहे. 1-5 मिनटं झाकण ठेवून पुन्हा झाकण काढून सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही या कोशिंबिरीमध्ये 1-2 हिरवी मिरची बारीक चिरून ॲड करू शकता. मी इथे स्किप केलेली आहे. मस्तपैकी आपली पहिली कोशिंबीर तयार आहे. चला तर मग दुसऱ्या कोशिंबिरीची रेसिपी बघूया. ही कोशिंबीर हेल्दी तर आहे, पण त्यासोबतच खायलाही अतिशय चटपटीत लागते. आणि चव तर विचारूच नका किती जबरदस्त लागतं ते. चला तर मग रेसिपी बघूया. पाऊण वाटी मूग आलेले मूग घेतलेले आहेत. त्यानंतर आपण अर्धी वाटी काकडी घेतलेली आहे बारीक चिरलेली, अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी टोमॅटो. हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. नंतर या कोशिंबिरीला चटपटीत टेस्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये चिमूटभर चाट मसाला घालणार आहोत आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण दही ॲड करणार आहोत. दह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती घट्टसर आहे. मी रात्रीच हे दही लावलेलं होतं. अगदी फ्रेश दही आहे. बघू शकता कशी घट्टसर अशी आपली कन्सिस्टन्सी आहे आणि गाईच्या दुधाचं दही आहे. त्यानंतर दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दहीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला फोडणी देऊन घेणार आहोत. तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता याची तडतडीत फोडणी बसून द्यायची आहे. त्यानंतर आपण हे फोडणी आपल्या तयार मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत आणि 2 मिनटासाठी पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनटं झाकण ठेवून दिल्यानंतर व्यवस्थित आपल्याला फोडणी दिलेलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपण याच्यामध्ये पापडही भाजून घातलेले आहेत. ते पापड अगदी शेवटी घालायचे आहेत. अगदी जेवताना ज्यावेळी तुम्ही कोशिंबीर ताटामध्ये वाढून घ्याल त्यावेळी आपण याच्यामध्ये पापड ॲड करणार आहोत. कोशिंबिरीमध्ये पापड वापरताना आपण शक्यतो भाजलेले पापड वापरायचे आहेत. याने या कोशिंबिरीची टेस्ट खूप छान येते. इथे बघू शकता भाजून घेतलेला आहे पापड आणि व्यवस्थित असा कुस्करून हा पापड आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. एकदम बारीकसर करायचा आहे, जास्तही मोठा ठेवायचा नाही आहे. इथे बघू शकता 3 ते 4 पापड मी याच्यामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर आपण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटपटीत चवीची दुसरी कोशिंबीर तयार आहे. एकदा नक्की बनवून बघा.